नांदेडमध्ये बोगस नर्सिंग कॉलेजने जवळपास 400 विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे। देगलूरमध्ये समृद्धी कॉलेज ऑफ नर्सिंग आणि पॅरामेडिकल सायन्स नावाने कॉलेज आहे। या कॉलेजमध्ये 2020 ते 21 या शैक्षणिक वर्षामध्ये काही विद्यार्थ्यांनी या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला। यावेळी विद्यार्थ्यांकडे 40 ते 50 हजार फी घेण्यात आली। 3 वर्षात डिप्लोमा पूर्ण होणार असल्याचं विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं आणि या विद्यार्थ्यांना 1 वर्ष आधी परीक्षेसाठी कर्नाटक राज्यातील बेंगलोर, बिदर, हुमानाबाद अशा ठिकाणी नेण्यात आलं, पण परीक्षा रद्द झाल्याचं सांगून त्याला परत पाठवण्यात आलं। कॉलेजकडून परीक्षेसाठी टाळाटाळ केली जात असल्याचं लक्षात येताच विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशन गाठलं। पोलिसांनी तक्रार नोंदवली असून चौकशीनंतर गुन्हा दाखल केला जाणार आहे। या 2 वर्षामध्ये आजपर्यंत या कॉलेजमधून एकही विद्यार्थी पास आउट नाही। स्वतः प्रिन्सिपल स्टुडंट पण आहे आणि प्रिन्सिपल पण आहे, टीचर स्टुडंट पण आहे, प्रिन्सिपल पण आहे। तक्रार केली डीवायएसपी ऑफिस उपजिल्हाधिकारी त्याची तक्रार आम्ही 10 दिवस झालं कंटिन्यू डीवायएसपी ऑफिसला बैठक चालू आहे, बोलवतात करतात। त्याच्यामध्ये काही राजकारणी लोक इन्व्हॉल्व होत आहेत, जे आता भावी नगरसेवकसाठी थांबणार आहेत। काही वेळ आल्यावर आम्ही पण त्यांचं नाव घेऊ। आता त्यांचं प्रेशर येते त्यांच्यावरती, त्यांना फोल जाते। मी काल पोलीस स्टेशनकडे गेलो, ते सांगतात की वेळ 1-2 दिवस थांबा, 3 दिवस थांबा, चौकशी करतो असं म्हणण्यामध्ये सर आम्ही डीएसपी साहेबाकडे आम्ही 8 ते 10 दिवस झाले सर जाऊन, आतापर्यंत कुठलीही कारवाई नाही झाली सर। तर माझं एकच इच्छा आहे की यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे। नाही झाल्यास सर मी पेट्रोल टाकून सर मी आत्महत्या करायचा प्रयत्न करेल सर। फसवणुकीचा अर्ज प्राप्त झालेला आहे, त्या अर्जाची चौकशी आम्ही प्रॉपरचे PSI इंद्राळे व इतर स्टाफ करत आहेत आणि चौकशी अंती व वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकरणामध्ये आम्ही रीतसर चौकशी करून कारवाई करीत आहोत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।